नमस्कार. राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. एप्रिल मे 2026 पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2026 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून त्यामध्ये राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एप्रिल आणि मे 2026 महिन्यांच्या पगाराबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. काय आहे शासन निर्णय? मित्रांनो, या JR नुसार राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एप्रिल व मे 2026 चा पगार नियमित पद्धतीने देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही प्रशासकीय आणि आर्थिक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. संबंधित विभागांनी निधी उपलब्धतेनुसार पगार वितरण करावे. पगारासाठी आवश्यक तरतूद वित्त विभागाच्या नियमानुसार करणे आवश्यक. वेतन देताना सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक. पगार वितरणाबाबत महत्वाचे निर्देश काय मित्रांनो? शासनाने दिलेल्या सूचना. पगार देताना बजेट तरतूद आणि निधी स्थिती तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा अनियमित खर्च टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. संबंधित विभागांनी वित्त विभागाशी समन्वय ठेवून पगार अदा करावा. याचा उद्देश म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीचे पालन करणे आणि निधी व्यवस्थापन व्यवस्थित करणे. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्वाचे? मित्रांनो, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या गोष्टी. पगार थांबणार नाही, पण विभागनिहाय प्रक्रिया लागू राहील. काही ठिकाणी थोडा विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रक्रिया शासन नियमानुसार पार पडणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.